हॅलो एव्हरीवन, मी प्राची एव्हरीडे कुनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर ऑलरेडी मी क्लिनिंग स्टार्ट केली आहे आणि क्लिनिंग स्टार्ट करता करता मला तुम्हाला माझा फेस दाखवावा असं मन केलं, कारण की जो काही पाण्याचे चेंजेस झालेले आहे त्याचा इम्पॅक्ट माझ्या चेहऱ्यावर खूप आला आहे. म्हणजे मला पिंपल्स वगैरे ब्लॅक असं बरंच काही झालं होतं चेहऱ्यावर, तर तुम्हाला ते दाखवायचं होतं मला. ठीक आहे, तर आज माझा क्लिनिंग डे आहे. सॅटर्डे इज माय क्लिनिंग डे. सो नाव आय स्टार्ट माय क्लिनिंग. तर मी खूप छान प्रकारे डीप क्लीन करते. तर मी तुम्हाला पूर्ण असं डीप क्लिनिंग व्हिडिओ दाखवला आहे, तर नक्की तुम्ही तो बघा. तुम्हाला कंटाळा पण येऊ शकतो, पण तुम्हाला एक आयडिया आली तर आली की मी कसं क्लिनिंग करते माझं. तर सगळ्यात पहिलं ना जाळे काढून घ्यायचे, जेणेमुळे जळमटे जे काय सगळं काढून घ्यायचे, फॅनवरचे, आपल्या म्हणजे वॉलवरचे, भिंतीवरचे. आता इथे जे मी पुसते ना, हे ऑलरेडी ना मी सगळं काढून ते नीटनेटकं ठेवून ते मी क्लीन केलं आहे. पण तो शूट करताना थोडासा माझा मोबाईलचा इश्यू झाला आणि मग तो शूट करायचा राहून गेला. मग मी क्लीन केल्याच्यानंतर ते सेट केलं मी. हा पसारा दिसतो, पण हा पसारा नाही आहे. तो पसारा मी नीट ठेवलेला आहे आणि तो मी सगळं पुसून मग तो पसारा आवरून तो तिथल्या तिथे ठेवला आहे. ट्यूबलाईटपासून मी सगळ्या गोष्टी पुसते. त्याच्यानंतर जाळे काढले ना की मग काय होतं, मग बाकीच्या क्लिनिंगच्या गोष्टी करता येतात आपल्याला प्रॉपरली. म्हणून कधी पण जाळे काढून घ्यायचे आधी आणि त्याच्यानंतर मग आपण जे काय डस्टिंग पुसायचं वगैरे असेल आपल्याला ते करायचं. मग फॅन पुसलं इथं आणि मग मी जेव्हा ड्रेसिंग टेबल आवरायला गेली ना, तर माझ्या मेकअपचा जो बॉक्स आहे, मेकअपचा बॉक्स तर म्हणू शकत नाही ह्याला, माझ्याकडे काही मेकअपच्या वस्तू नसतात, एवढ्या मी काय वापरत पण नाही. पण आता मी सुद्धा ट्राय करणार आहे. तर सध्या सनस्क्रीन वगैरे घेतलं आहे. तर मी हे डॉक्टर शेलेचे समथिंग असं काय नाव तरी होतं, त्याचं मी सनस्क्रीन मागवलेलं. मला तर सूट तर होत नाही काय माझ्या चेहऱ्याला, कारण की पहिल्यापासून सवय नाही माझ्या चेहऱ्याला मला काही लावायची. पण मी आता ती लावून लावून सवय करणार आहे चेहऱ्याला, कारण की खरंच हळूहळू होतो, म्हणजे चेहऱ्यावर आपला इफेक्ट होतो. आता बघू, मी तर वापरायला घेतलं आहे, पण मी तर वापरत पण नाही, ते तसंच पडून राहिलं आहे. ही माझी ना बोलतो ना मेकअप क्रीम होती, म्हणजे सीसी नाही, बीबी क्रीम आहे ती, गार्नियरची. ती खूप छान आहे ती. म्हणजे बोलतो ना, ती लावली ना, म्हणजे मी कधी लावते जर एखादं लग्न समारंभला वगैरे, पार्टी वगैरे काय, बड्डे पार्टी, इव्हेंट्स वगैरे कुठे जायचं असेल मला ना, तेव्हाच ती वापरते. नाही तर ती तशीच पडून होते, एक्सपायर होते, मी परत नवीन घेते. म्हणजे एखाद्या सेलिब्रेशन असेल तर मग तेव्हा मी घेते, तर तशी पडून राहते. मग ती तेव्हा दुसरा टाईम वापरायला गेली की एक्सपायर होते, म्हणून माझं असं नुकसान होतं. पण मला ती क्रीम खूप आवडते खरंच. म्हणजे ती जेव्हा मी लावते ना, तर मला मेकअप करायची पण गरज नाही लागत. पण मी ती खरंच कधी वापरत नाही, लग्न वगैरे असेल तरच मी वापरते. इतर वेळेस आपलं जे बॉडी लोशन, मॉइश्चरायझर काय असेल तेवढंच वापरते, त्याच्या व्यतिरिक्त काही वापरत नाही चेहऱ्याला. आणि मेन तर सूट होत नाही म्हणून मी वापरत नसेल मे बी. तर इथे बऱ्याच गोष्टी माझ्याकडे त्या अशा पडून असं पण ठेवते मी इमर्जन्सीला. मस्कारा वगैरे, मी तर आयलायनरपासून काजळ बिजळ काहीच लावत नाही, पण मी सगळं ट्राय करायला घेणार आहे हळूहळू. तर बघू आता मला ते कसं दिसतं, तर मी तुमच्यावर शेअर पण करेल कधी मी जर लावलंच काजळ, आयलायनर वगैरे. तर पण मला सगळे असंच म्हणतात, माझे तर अहो पण म्हणतात की तुला गरज पण नाही आहे, आपलं लाव नुसतं आपलं बॉडी लोशन तुझं नेहमीच, आणि पावडर लावला तरी तू छान ड्रेस घातला की छान दिसते. चला, असं कॉम्प्लिमेंट जर आपल्या नवऱ्याकडून मिळालं तर अजून काय पाहिजे. आणि मेन तर मुलांकडून पण मिळतं मला, शक्यतो जास्त करून मुलांकडून कॉम्प्लिमेंट मिळतात. म्हणून मला असं वाटतं कधी मेकअप करताना मला थोडंसं वाटतं की नको करायला, मग मी सोडून देते. तर हे असं मेकअप पाऊच आवरत बसले, एक्सपायरी गोष्टी सगळ्या काढल्या मी. आणि हा मेकअप पाऊच ना माझा ट्रॅव्हलिंगचा आहे, म्हणजे ट्रॅव्हलिंग फ्रेंडली बोलतो ना आपण, तसं आहे. म्हणजे कुठे मला जायचं असेल ना लांब, पुण्या वगैरेला, तर मी हाच पाऊच घेऊन जाते. तो मला कॅरी करायला पण बरा पडतो. त्याच्यामध्ये लिप बाम्स वगैरे असतात माझे, आउटलायनर वगैरे, आयलायनर वगैरे तर नाही आहे सध्या काहीच नाही माझ्याकडे ॲक्च्युली. तर जे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्याच मी ह्या पाऊचमध्ये ठेवून त्या मी घेऊन पण कुठे जाता येतं मला. म्हणजे असं कुठे राहायला वगैरे गेले की, राहायला तर मी कुठे जात नाही, पुण्यालाच आम्हाला जावं लागलं तर मग जातो. त्याच्या व्यतिरिक्त कुठे जाणं होत नाही, असं सध्या तरी नाही होते कुठे. कधी प्लॅन केलं तर नक्कीच तुमच्यावर शेअर करेलच मी सगळ्या गोष्टी माझ्या. तर हे असं आहे, ह्याच्यामध्ये सगळ्या माझ्या आउटलायनर आहे, ज्या लिप आउटलायनर बोलतो ना आपण, त्या आहेत. आणि हा मेकअप पाऊचचा मी पाऊच चेंज करायचा ट्राय केला, पण तो त्याच्यामध्ये काय सगळं फिट बसत नव्हतं. ते हे नंतर मी पुन्हा आवरलं आणि त्याला मी पुन्हा चेंज केला.
तर हे असं माझं ड्रेसिंग टेबल आहे आणि बरेच दिवस झाले मी ते क्लीन नव्हतं केलं होतं. आता बघा हे माझ्याकडे ड्रायरसुद्धा आहे, पण मी कधी वापरलंच नाही. मला वाटतं नवीन आणलं तेव्हा एकदाच वापरलं आणि ते आता तसंच पडू नये. मग मी म्हणाली ना, मला माहीत नाही मला का वापरायला आवडत नाही, की भीती पण वाटते मला. ऑलरेडी एवढं जर हेअरफॉल्स वगैरे असेल त्यात आपण ह्या अशा गोष्टी वापरायचं तर मला खूप भीती वाटते. असं वाटतं नॅचरली जे काही केस आपण वाढवतो तेच बरं. मग खेळण्याची तर हौस खूप असते माझ्याकडे. स्ट्रेटनिंग मशीनपासून सगळं आहे, पण वापरायचं कोण? ठीक आहे, कधी वेळ आली तर वापरायला पण काढता येतं. म्हणजे शक्यतो आपण लग्न कार्य वगैरे असं तरच मी जास्त करून हेवी मेकअप वगैरे करायचं ट्राय करते, पण ते पण काही जमत नाही. कारण की मला इनफ वाटतं एखादी लिपस्टिक लावली आणि पावडर लावली तरी मेकअप माझा डन होतं, असं माझं मत आहे माझं. सो तर हे असं क्लीन केलं, हे सगळं असं सेट केलं. हे सगळे माझे कॉस्मेटिक आहेत. आता ह्याच्यात कॉस्मेटिक तर काही मला दिसत तर नाही. हे सगळे हेअर ऑइल्सच वगैरे जास्त असतात माझ्याकडे, बाकी कॉस्मेटिक वस्तू नसते. हेअर ऑइल्समध्ये मी पैसे इन्व्हेस्ट करते कारण की केसांवर खूप प्रेम आहे माझं. ऑलरेडी बऱ्याच ट्रीटमेंट घेऊन ते सगळ्या केसांची मी वाट लावली होती. इथे मुलं आले होते एक्झाम देऊन, मग त्यांना विचारलं मी कसे पेपर गेले. मग ते पेपर सांगत त्यांचा फीडबॅक घेत होती की कसा गेला. आता छोट्याचं तुम्हाला टेन्शन नाही आहे, आउट ऑफ मार्क असतात प्रत्येक वेळेस, तुम्हाला विश्वासच बसणार नाही. जसं 20 मार्क्स असतात तर 20 मार्क्स असतात. फक्त मोठ्याचं टेन्शन असतं मला बऱ्यापैकी. आता बघू काय करतो आहे मोठा, त्याला तेच म्हणाली बघू एक्झामच्या टायमाला कळेल. मग लगेच माझ्या कामाला लागली. मिरर वगैरे सगळ्या क्लीन करून घेतल्या मी. आणि हे अहोंचं जे माझं बोलतो ना ऑफिस टेबल, जे मला आवरायचं म्हणलं ना तर असे नाकी 9 येतात. कारण इतकं गचपण आहे ना त्यांचं की अक्षरशः ना म्हणजे असं वाटतं की असं होतं मला. तर ठीक आहे चला. आणि त्याने आता काय केलं, बरंच काही त्यांनी शोपीस वगैरे असं ठेवलेत ना, तर मग त्याला अवघड होऊन गेले मला तर ते आवरायला. आणि काय ओझो का झोझो काय आहे जो आम्ही मॉलमधून घेऊन आलो होतो, त्या ओझोसाठी आम्हाला विहानने मॉलमध्ये नेलं. एवढा लांब आम्ही गेलो आणि तो ओझो आणला, असं ते त्याची स्टोरी आहे. तर 2 दिवस का त्याच्याशी खेळला आणि झालं त्याचं खेळणं. मग इथे त्याला बोलली तुला जर पीसी हवं असेल तर मला हेल्प कर, मोठ्याला म्हणाली सोहमला. मग त्याने मला थोडी हेल्प केली कारण त्याला तो स्कूलमधून आला होता आणि त्याला तो पीसी हवा होता. आणि हे ॲस्ट्रोनॉट हे माझ्या छोट्या मुलाचे आहेत. तर पप्पांनी पीसीच्या आतमध्ये ठेवायला ॲस्ट्रोनॉट आणला, म्हणून मलासुद्धा ॲस्ट्रोनॉट घेऊन द्या. तर त्याचं असंच असतं, कोणाला काय घेतलं की त्याला ते पाहिजे नसतं आणि मग आम्हाला ते रिपीट डबल मागवायला लागतं. आता पीसीच्या आतमध्ये म्हणजे CPUच्या आतमध्ये सुद्धा ॲस्ट्रोनॉट ठेवलेले आहेत, पण ते ब्लू कलरचे आहेत आणि हे गोल्डन कलरचे, एवढाच फरक आहे. आता हा जो फॅन आहे ना पाठीमागे ठेवलेला, तो मी किचनमध्ये यूज करते. मला जरा असं गरमीच्या टायमाला खूप असं गरम होऊन माझं BP लो होतं घाम जाऊन, मग तेव्हा मी हा यूज करते. माझ्याकडे 2-3 प्रकारचे फॅन आहेत. अहोंनी मला घेऊन दिले होते, त्यांनी मला त्रास व्हायचा, त्यांना माहिती होतं सगळं. तर हे असं पीसीचे इथे बघा बऱ्याच गोष्टी आहे. त्यांचा टायमर पण आहे, त्यांना टायमर पण लावायला लागतो मध्ये अर्धा तासाचा, 1 तासाचा. मग ते टायमरसुद्धा, मग त्यांची बॉटल मीटिंग चालू असताना मग त्यांना उठता येत नाही म्हणून ही बॉटल त्यांना अशी भरून द्यावी लागते. अशा त्यांच्या सगळ्या गरजेच्या वस्तू ते अशा जवळपास ठेवतात. पण आता हे जितकं नीटनेटकं ठेवलं नाही, काही दिवसांनी पुन्हा मॅसी होणार आहे. आणि हा त्यांचे कॉईन्स आहे, त्यांच्याकडे बरेच असे कॉईन्स आहे, बिटकॉईन्स म्हणून आहेत काहीतरी, ते त्यांच्या ट्रेडिंगशी रिलेटेड आहे. सो त्याच्यानंतर हा जो ड्रॉ आहे माझ्या अहोंचा, बापरे, म्हणजे तो आवरणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा गोंधळ किचकट काम आहे. म्हणजे ह्याच्यात काय नको आहे किंवा काय ठेवायचं आहे हे सुद्धा मला माहीत नसतं. हे सगळं त्यांचं ऑफिसशी रिलेटेड्स काय गोष्टी असतात, परत काही इक्वायरमेंट्स आहेत. तर मग असू दे. तर ह्यावेळेस तर डोकं फिरलंच होतं माझं की पसारा एवढा. तर ह्यावेळेस मी स्वतःहूनच काही गोष्टी सगळ्या काढल्या आणि त्या फेकण्यासाठी ठेवल्या. पण त्याच्या आधी त्यांना विचारलं पण ह्या फेकू का? मग ते म्हणाले हो फेक, काही गरजेचे नाही आहेत. मग बघा, म्हणजे हे फक्त बोलताना नवरे लोक नुसतं पसारा करण्यामध्ये इंटरेस्टेड असतात आणि आपण बायका पसारा कमी करण्यामध्ये इंटरेस्टेड असतो. तर असो. तर हे त्यांचं असं खण मी आवरून ठेवलं. हे सगळं सगळं त्यांचं आय कार्ड्स वगैरे आहे ऑफिसचे. जेव्हा ते ऑफिसला जायचे तेव्हाचे आय कार्ड्स आहे ते बोलतात लागतं ते आम्हाला लॉग इन करताना वगैरे. मग ते सुद्धा ठेवले. पेन्स लागतात त्यांना, त्यांचं स्पेक्स आहे, ते त्यांचं डिजिटल कॅल्क्युलेटर आहे. मग बऱ्याच गोष्टी त्यांच्या ऑफिसच्या कामाशी रिलेटेड गोष्टी या सगळ्या ड्रॉमध्ये असतात.
आणि पेन किलर वगैरे पण ठेवते. कंटिन्यूली ते काम करतं तर कधी त्यांचं डोकं दुखतं, कधी गळाच दुखतो, कधी नाकात जाम झालेलं असतं. मग अशा गोष्टीसाठी पण ड्रॉमध्ये थोडंसं मेडिसिन्स पण असतात. सो चला आता हा खंत आवरून झाला. आता हा तो सेट केला आहे मी बरोबर प्रॉपरली. आणि इथे मुलाला तर खूप घाई झाली होती म्हणून तो काय पीसीला घेऊन बसला, कारण की त्याचा टाईम असतो. आम्ही त्याला टाईमनुसार त्याला पीसी देतो. तर मग काय, त्याला तर घाई झालेली. मग माझं काम करता करता तो तिथे बसला होता. मी त्याला बोलली उठ चल मला आवरून घेऊ दे. पण मग मम्मा नंतर माझा टाईम संपून जाईल, मग माझा स्टडी टाईम सुरू होतो असं तसं वगैरे. म्हणजे ठीक आहे बाबा बस चल. मग मला पण वाटलं जाऊ दे, आत्ताच एक्झाम देऊन आला आहे, थोडंसं फ्रेशअप पाहिजेच, माइंड थोडंसं असं रिफ्रेश झालंच पाहिजे ना. मग त्याला दिला पीसी, कारण की नंतर मग त्याचा परत स्टडी टाईम सुरू होतो. म्हणून मी चल बाबा घे. मग इथे मी माझं बाकीचे कामं आवरून घ्यायला लागले. सगळे पुन्हा विंडोचे थोडेसे जाळे राहिले होते ते सुद्धा क्लीन करून घेतले. सगळे वस्तू जागच्या जागी लावल्या. आणि फायनली हा माझा बेडरूमचा फायनल लुक आहे. आता असं हे रेंटेड हाऊस असल्यामुळे मला काही जास्त असं जितक्या तिथे प्लॅन करता येत नाही, म्हणून सध्या हे मी असंच अरेंज करत असते. जेव्हा मुंबईलासुद्धा माझं स्वतःचं घर होईल तेव्हा मी तस मस्त तुम्ही बघालच मग माझे व्हिडिओज की मी ते कसं मग ऑर्गनाईज केलं आहे. आता हे सध्या मी असं चालून देते. सध्या आता हे आम्ही वॉकिंग पॅड मागवला आहे आहोंसाठी. तर आता आमचा क्रेज तर बोलतो ना एक्सरसाइजचे आमच्याकडे बरेच इन्स्ट्रुमेंट आहेत आणि बरेच इन्स्ट्रुमेंट मी फेकून पण दिले आहे रागाच्या भरात, कारण की 2 दिवसापेक्षा जास्त काही ते वापरत नाही. आता हे वॉकिंग पॅड पण किती दिवस वापरतायत बघू. आता इथे ना ब्लर खूप येतो, कारण की हे लाईट्समुळे इथे बरोबर कॅमेरा काय माझा सेट होत नाही. तर तुम्ही चालून घ्या. तर हे फायनल लुक दाखवताना मी तुम्हाला शूट करून देते, कारण की इथे मला आता हे तुम्हाला इथे जास्त कळणार नाही, पण मी इतके खूप छान आवरलं आहे. माझं ड्रेसिंग टेबल पण खूप छान आहे. वरती सगळे असं माझे हे इक्वायरमेंट आहेत, म्हणजे कसले माहिती आहे का, बीपीचे वगैरे मशीन्स आहेत सगळ्या माझ्याकडे. आता इथे बीपी आम्हाला कोणालाच नाही आहे, पण तरी आम्ही ठेवतो. मला बीपी लो आहे, पण बीपी लो ठीक असतो तो कसं. त्याच्यानंतर इथे माझे सगळे हे आहेत मेकअपचे, कॉस्मेटिक तर काहीच नाही माझ्याकडे. सगळे हेअर ऑइलचे ते वेगवेगळे, मला खूप क्रेज आहे हेअर ऑइल्स वेगवेगळे घ्यायचे. मग खाली मेडिसिन, इथे आमचे मेडिसिन आणि इथे मुलांचे मेडिसिन्स आहे. मेडिसिन्स म्हणजे काय, कधी फिवर आला मुलांना, खोकला सर्दी असे म्हणजे बोलतो ना इमर्जन्सीचे औषधं आहेत. त्याच्यानंतर हे तेल बनवलं होतं मी मुलासाठी, सोमसाठी माझ्या कापूर तेल, ते तिथे ठेवलं आहे. आणि बाकी सगळे हेअर ऑइल्स, पावडर्स, मॉइश्चरायझर असंच बरंच काही हे बॉडी लोशन्स वगैरे. आणि हा कॉम आहे ना, हा कसा आहे ना, हे त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला नंतर कधीतरी देईल. तर त्याचं खूप मोठं हे लॉजिक आहे, म्हणजे फंडा आहे एक प्रकारे. आणि इथे सगळे म्हणजे कॉकरोच, लिझर्ड, पाल वगैरे जे सगळे औषधं आम्ही ठेवले आहेत. वापरत तर नाही मी काहीच, कारण मला ते बघूनच घाबरायला होतं. पण ठीक आहे, कधी लागली वेळ. माझ्या आहोंना काय माहिती काय सुचतं, असे काय पण घेऊन ठेवतात. चला तर मग हे ड्रेसिंग टेबल तर आवरून झालं. इथे माझं मेकअपचं सामान वगैरे पण सगळं आवरून झालं आहे. हे आमचं इन्व्हर्टर आहे, कोपऱ्यात ठेवलं आहे मी सध्या ते. त्याच्यानंतर वॉकिंग पॅड आणि हा पीसी आहोंचा. 2 पीसी होते, 2-3 पीसी होते, सगळे त्यांनी काढून टाकले आणि हा एकच पीसी ठेवला त्यांनी इथे. गेमिंग पण आहे आणि त्यांचं काम पण चाललं आहे. हे ॲस्ट्रॉनॉट बघा ब्लू कलरचं आतमध्ये ठेवलं आहे त्यांनी. तर अशा प्रकारे सध्या तर त्यांनी अरेंज केले खूप छान. आणि हा टायमर वगैरे. तर संध्याकाळ झाली मस्त. मी इथे माझा रेस्ट पण झाला, छान चहा घेतला आणि मी असं मस्त. आता स्वयंपाक तर नव्हता आज मला संध्याकाळी, बरंच पडलं होतं दुपारचं जेवण, कारण मी जास्त बनवते ज्या दिवशी माझा क्लिनिंग डे असेल तर. आणि मग मी माझं निवांत इथे मी एन्जॉय करते. तर मला खूप रिलॅक्स वाटतं इथे आल्यावर, असं मी बघत राहते. तर चला, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.